नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला सोलापुरात सध्या सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईची बातमी आपण बघणार आहोत, कारण सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाची तपास मोहीम तिथे सुरूच आहे। गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेली तपासणी अजूनही सुरू आहे। 52 तासांपासून अधिक काळ आता लोटला आणि आयकर विभागाचे अधिकारी इथे तळ ठोकून आहेत। डॉक्टर परळे यांचं स्पंदन हार्ट केअर, डॉक्टर अनुपम शाह यांचं हार्ट क्लिनिक आणि त्याचबरोबर रघोजी किडनी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही तपासणी सुरू असल्याची माहिती कळते। त्यामुळे स्पंदन हार्ट केअरसह इतर ठिकाणी देखील अशा पद्धतीने आयकर विभागाची ही तपास मोहीम सुरू आहे। 52 तास उलटून गेलेत आणि अजूनही ही तपास मोहीम तिथे राबवली जाते आणि त्यामुळे यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे का, हे लागेबांधे कोणाचे आहेत का, या सगळ्याचा तपास आता आयकर विभागाकडून घेतला जातोय। 3 दिवसांपासून आयकर विभागानं या कारवाईला सुरुवात केलेली आहे। स्पंदन हार्ट केअर या हॉस्पिटलचा देखील यामध्ये समावेश आहे। डॉक्टर अनुपम शाह यांचं हार्ट क्लिनिक देखील यामध्ये इथे देखील तपास केला जातो अशी माहिती सध्या कळते। त्याचबरोबर रघोजी किडनी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये देखील हा तपास केला जातोय। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 3 दिवसांपासून आयकर विभागाकडून इथे ही कारवाई केली जाते। याच्याशी संबंधित आणखीन काही धागेदोरे हाती येत आहेत का, कोणत्या प्रकारचे व्यवहार झालेत, या सगळ्या बाबींचा तपास यामध्ये केला जातोय। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी सोलापुरातून आलेली। सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाचा तपास सोलापुरात अजूनही सुरू आहे। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून ही कारवाईला सुरुवात झाली आणि आता शनिवारी दुपारी 1ची वेळ आहे आणि आता तब्बल 52 तास उलटून गेलेत आणि अजूनही ही कारवाई तिथे सुरूच असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, सोलापूरमध्ये काल देखील आपण याविषयीचे अपडेट्स घेतलेले होते आणि ज्यामध्ये 7 ते 8 पथकांकडून हा तपास केला जात होता, ज्याच्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा समावेश होता। वैद्यकीय क्षेत्रातल्या काही नामवंत व्यक्ती जिकडे त्या मानल्या जातात त्यांचा देखील यामध्ये समावेश होता। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून 60 ठिकाणी धाडसत्र सुरू आहे। आता 52 तासाचा कालावधी लोटला आहे, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की अद्यापही हे धाडसत्र सुरू आहे। आपण सध्या उभे आहोत स्पंदन हॉस्पिटल जवळ। हृदयरोग तज्ञ डॉक्टर रघुनाथ परळे यांचे हे स्पंदन हॉस्पिटल आहे। यामध्ये एक आयकर विभागाचे पथक दाखल झाले आहे। या 3 दिवसापासून हे पथक विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, बँक अकाउंट असतील, यांची तपासणी करत आहेत। त्याचबरोबर सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक बिपिन पटेल यांचे कार्यालय असेल, घर असेल किंवा त्यांचे कन्स्ट्रक्शनचे ऑफिस असतील व त्यांच्या रिलेटेड असणारे अश्विनी हॉस्पिटल असेल, यांमध्ये हे धाडसत्र सुरू आहे। मात्र अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती जी काय आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही। मात्र या ठिकाणी अधिकारी मात्र कुठल्याही प्रकारची माहिती देत नाहीत। या बाबतीत प्रेस रिलीज करून माहिती दिली जाईल अशा प्रकारची माहिती ही प्रसार माध्यमांशी बोलताना या ठिकाणी अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र या धाडसत्रामधून काय निष्पन्न होतं हे पाहण्यासारखं असणार आहे। कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। त्यामुळे सोलापूरमध्ये